नमस्कार, मनीषा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य बघा। हा मी बारीक चिरून कोबी घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे किसून, थोडीशी शिमला मिरची, कांदा बारीक चिरलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे बारीक चिरून, ही भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, एक काकडी किसून घेतलेली आहे, हे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हे तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, हळद, तीळ, ओवा, थोडीशी बडीशेप घेतलेली आहे आणि हे लाल तिखट। आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता या भाज्या मी सगळ्या एका ह्याच्यात काढते। हे मसाले घेतले होते हे ह्याच्यामध्ये टाकायचे। ज्वारीचं पीठ, हे डाळीचं पीठ टाकायचं, थोडं तांदळाचं पीठ, हे गव्हाचं पीठ थोडं टाकते मी, लागल तसं टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं, पहिला सगळं हे एकसारखं करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं, हे आता मळून घ्यायचं सर्व। आता थोडंसं तेल लावायचं, मळून झालंय हे बघा। आता एक 5 मिनिट असं ठेवून द्यायचं झाकून। एक कॉटनचा कपडा घ्यायचा असा, थोडंसं पाणी टाकायचं याच्यावर, एक पिठाचा असा गोळा बनवून घ्यायचा, हे पाणी लावून असं थापायचं ह्याच्यावरती। परत थोडंसं पाणी लावायचं, आता इथं असे होल करायचे असे। तवा गरम झालाय, आता थोडंसं तेल टाकायचं, आता हे असं उचलायचं, असं कपडा काढायचा हा, थोडंसं तेल टाकायचं बघा, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं।
परत एक गोळा घ्यायचा, असा हाताला पाणी लावायचं आणि असं करायचं. हे थालीपीठ कोल्हापूरला भेटतात, महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान लागतात गरम गरम. आता पलटी करायचं. तेल तूप तुम्ही काय पण त्याच्यावर सोडू शकता. हे मस्त असं खमंग भाजून घ्यायचं, असा करपूर तसं. आता हे थालीपीठ तयार झालंय. मी आता काढून घेते. थोडंसं तेल सोडायचं याच्यावरती. परत हा दुसरा अशाच पद्धतीने हा टाकून घ्यायचा. पाणी लावायचं थोडंसं. तेल टाकायचं थोडंसं. अशाच पद्धतीने मी आता सर्व बनवून घेते. धपाटे बनवून तयार झालेत. हे दह्यासोबत लोणच्यासोबत मस्त लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.